वडगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिर आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले। यावेळेस भाजपा कोल्हापूर महिला जिल्हा पूर्व अध्यक्षा पुष्पाताई पाटील, भाजपा कोल्हापूर पूर्व युवा जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद माने, भाजपा वडगाव मंडल अध्यक्ष अमरसिंह पाटील, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विश्वास माने, वडगाव माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भाजपचे नेते डॉक्टर अशोक चौगुले, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, शहर प्रमुख जगन्नाथ माने, दीपक ढाले, नानासो जाधव, सलीम मुलानी, गुरव काका, डॉक्टर अभय यादव, दिनेश सनगर, अमर पाटील, राजेंद्र मुळीक, धनंजय गोंदकर, मोहन पाटील, वैभव हिरवे, राजकुमार मिटारे, राजेंद्र जाधव, संतोष माळी, सुनील लाड, संभाजी बने, अश्विन गुरव, प्रथमेश शिंदे, निलेश कांबळे, तुकाराम पाटील, विकास कांबळे, अमित सुतार, युवराज वाळवकर, सुरेखा सूर्यवंशी, बानू नथाप, संजीवनी पाटील, अर्चना भोपळ, वंदना माने, सीमा काटकर, स्वाती तनवडे, पूजा सूर्यवंशी तसेच भाजप कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेस 91 रक्तदात्यांनी रक्तदान केले। रक्तदात्यांना आमदार अशोकराव माने व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं। यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तम आरोग्य मिळो, दीर्घायुष्य मिळावे अशी प्रार्थना करण्यात आली। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।